नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या वेबसाईटवरती जे बांधकामगार रजिस्टर आहेत तर अशा लाभार्थ्यांसाठी शासनामार्फत एक नवीन जाहीर प्रसिद्ध केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आता या बांधकामगारांसाठी निवृत्ती वेतन सुद्धा शासनामार्फत लागू केले जाणार आहे। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। बांधकामगारांसाठी, बांधकामगाराच्या हितासाठी शासनामार्फत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या संबंधीचा जी.आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। तर त्या जी.आर बद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याचबरोबर जी.आर मध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, कोणते लाभार्थी या सेवानिवृत्ती वेतनासाठी लागू ठरणार आहेत, पात्र ठरणार आहेत, कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, पात्रता आणि निकष काय असणार आहेत, सविस्तर माहिती जी.आर मध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या जी.आर मध्ये फॉर्म साठी लागणारी जे प्रमाणपत्र आहेत, कागदपत्रे आहेत, याचे नमुने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला या योजनेसंदर्भाची सविस्तर डिटेल कळेल। प्रमाणपत्र कोणकोणती जोडावी लागणार आहेत त्याची सुद्धा माहिती समजून जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला या योजनेसाठी लागणारा फॉर्म सुद्धा कसा भरायचा आहे याची सुद्धा माहिती मी या ठिकाणी देत आहे आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून घ्या, म्हणजे भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार आपण देत असतो। चला तर जास्त वेळ न घेता आपण सविस्तर जी.आर पाहायला सुरुवात करूया। नक्की जी.आर मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे हे स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी आता डेस्कटॉपवरती आपण जी.आर ओपन केलेला आहे। जी.आर बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। महाराष्ट्र शासनामार्फत हा जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहायचा आहे 19 जून 2025, म्हणजेच कालचा जी.आर आपण या ठिकाणी आता पाहत आहात। विषय पाहायचा आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो, जे बांधकामगार असणार आहेत यांच्यासाठी जे निवृत्ती वेतन असणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये आता जाणून घेणार आहे। त्यासाठी मित्रांनो, स्क्रोल करून खाली यायचंय, खाली आपण डायरेक्ट शासन निर्णयामध्ये पाहायचंय। इथं पाहायचंय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी निवृत्ती वेतनासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। ते किती वयाचे असणार आहेत तर 60 वर्ष पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांसाठी ही निवृत्ती वेतन योजना शासनाकडून सुरू करण्यात येत आहे। याच्यामध्ये मित्रांनो, मंडळांतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आता आपण जाणून घेतलं की वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना या निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येणार आहे, या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता याची कार्यपद्धती काय असणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण खाली जी.आर मध्येच पाहणार आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीचा 1 नंबरचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये पात्रतेचे निकष आपल्याला पाहायला मिळत असतील। तर या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी पात्र ठरणार आहेत तर इथं आपण वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग 10 वर्ष नोंदणीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील। तर मित्रांनो, 60 वर्ष पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे। त्याचबरोबर किमान 10 वर्ष तरी हा लाभार्थी या बांधकाम कामगारांतर्गत रजिस्टर नोंदणी असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर पती आणि पत्नी दोघेही बांधकामगार असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे, तो पण स्वतंत्रपणे, म्हणजेच दोघेही पती आणि पत्नी निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरणार आहेत। त्याच्यानंतर पुढे ब नंबर मध्ये पाहायचंय, पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतन करिता पात्र राहतील। तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। तर याचे व्यवस्थित विश्लेषण करून सांगतो। पती किंवा पत्नी दोघांपैकी एक जर व्यक्ती मयत झाली तर त्यांच्यामधील पती किंवा पत्नी दोघातील एकाला
निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे पती जर बांधकाम कामगार असेल आणि ते जर मृत्यू पावले असतील तर त्यांचा लाभ पत्नीला घेता येणार आहे। आणि त्याचबरोबर बांधकाम विभागाअंतर्गत जर निवृत्ती वेतनास पत्नी सुद्धा पात्र ठरत असेल तर त्या पत्नीला फक्त एकदाच स्वतःचा लाभ घेता येणार आहे। प्रति मृत्यू झालेल्याचा लाभ त्यांना मिळणार नाही। म्हणजे दुबार लाभ जो येतो त्या लाभार्थ्याला, त्या महिलेला किंवा त्या पतीला मिळणार नाही, एकच लाभ चालू ठेवता येणार आहे। तर या पद्धतीने ही 2 नंबरची पात्रतेची अट असणार आहे। त्याच्यानंतर 3 नंबर आहे केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांचा मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा अंतर्गत जर आपण इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर आपण या निवृत्ती वेतनासाठी पात्र राहणार नाही। म्हणजेच आपल्याला शासनाकडून इतर कोणते जर निधी किंवा वेतन सुरू असेल तर तुम्हाला या योजनेचा, या निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येणार नाही। तर हे मित्रांनो पात्रतेचे निकष होते। आता याच्यामध्ये खाली पाहायचं आहे की निवृत्ती वेतनाचे निकष कशा पद्धतीने असणार आहे, म्हणजेच त्याचे दर कशा पद्धतीने ठरवण्यात आलेले आहेत त्याची माहिती या ठिकाणी तक्त्यांच्या आधारे आपण इथं जाणून घेणार आहे। थोडक्यात इथं तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये निवृत्ती वेतनाचं विश्लेषण व्यवस्थित करून दिलेलं आहे। याच्यामध्ये 1 नंबरला पाहायचं आहे मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष। तर मंडळाकडे आपण 10 वर्ष जर नोंदणीकृत असू तर आपल्याला 50% म्हणजेच निवृत्ती वेतनाची 6,000 रुपयाची रक्कम शासनामार्फत आपल्याला वार्षिक दिली जाणार आहे। ही रक्कम जी मित्रांनो दरवर्षीची असणार आहे। आता या ठिकाणी रक्कम किती मिळणार आहे याचं विश्लेषण केलंय ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। त्याच्यानंतर आपण जर 15 वर्ष या मंडळाकडे नोंदणीकृत असू तर आपल्याला 75% म्हणजेच 9,000 रुपये निवृत्ती वेतन शासनामार्फत दिलं जाणार आहे। आणि सगळ्यात शेवटी जर आपण मंडळाकडे 20 वर्ष जर कामगार म्हणून असू तर मित्रांनो आपल्याला 100% म्हणजेच 12,000 रुपये निवृत्ती वेतन शासनामार्फत दरवर्षी दिलं जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो या निवृत्ती वेतनाचं विश्लेषण विभाजन केलेलं आहे। तुम्हाला वर्षानुसार याची सविस्तर माहिती इथं कळून जाईल। आता तुम्ही किती वर्ष मंडळाकडे नोंदणीकृत आहात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या योजनेमध्ये निवृत्ती वेतनासाठी फॉर्म भरायचा आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत, त्या तुम्ही GR डाउनलोड करून व्यवस्थितरित्या वाचू शकता। त्याच्यामध्ये आता मित्रांनो अतिशय महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्यायचा आहे तो म्हणजे कागदपत्राचा। आपल्याला या योजनेसाठी कागदपत्रे कोणती जोडावी लागणार आहेत तर त्याची माहिती या ठिकाणी जाणून घ्या। 1 नंबरला आहे पत्त्याचा पुरावा। पत्त्याच्या पुराव्यासाठी आपल्याला आधार कार्ड हे कंपल्सरी लागणार आहे, ते आपल्याला अटेस्टेड असणं किंवा ट्रू कॉपी असणं गरजेचं आहे। 2 नंबरचा आहे जन्मतारखेचा पुरावा। याच्यामध्ये आपण जन्माचा दाखला देऊ शकतो किंवा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा या प्रकरणासाठी आपण जोडू शकणार आहे, तो सुद्धा ट्रू कॉपी असणं गरजेचं आहे। आणि 3 नंबरला आहे बँक खाते पासबुक। बँक खाते पासबुक सुद्धा ट्रू कॉपी करून आपल्याला या प्रकरणासाठी जोडावं लागणार आहे। आता मित्रांनो ही झाली कागदपत्राची प्रोसेस। याच्यामध्येच आपल्याला काही ठराविक अशी 3 प्रमाणपत्रे सुद्धा जोडावी लागणार आहेत, जी मित्रांनो निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र असेल, वर्ष न्याय नोंदणी प्रमाणपत्र असेल आणि निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र असेल। ही तिन्ही प्रमाणपत्र जे आहेत याचे नमुने आपल्याला GR मध्येच देण्यात आलेले आहेत। त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी खाली जाणून घेणार आहे। मित्रांनो GR डाउनलोड केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। मी या ठिकाणी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो आता कागदपत्र प्रमाणपत्र जाणून घ्यायच्या अगोदर आपण इथं आता हा फॉर्म जाणून घ्यायचा आहे, म्हणजेच प्रपत्र अ बांधकामगार निवृत्ती वेतन अर्ज। आपल्याला जो या योजनेसाठी निवृत्ती वेतनासाठी अर्ज करायचा आहे त्याचा नमुना सुद्धा या GR मध्ये देण्यात आलेला आहे, तो सुद्धा इथं पाहायचा आहे। आता हा अर्ज आपण कसा भरायचा याबद्दलची सुद्धा माहिती थोडक्यात जाणून घ्या। 1 नंबरला आहे बांधकाम कामगाराचे नाव। या ठिकाणी जो बांधकामगार फॉर्म भरणार आहे, निवृत्ती वेतनासाठी अर्ज करणार आहे, सुरुवातीला त्याचं नाव येणार आहे। त्याच्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक जो असेल तो इथं भरून घ्यायचा आहे। 3 नंबरला आहे आधार कार्ड क्रमांक। आधार कार्ड क्रमांक तुमचा जो आहे तो व्यवस्थित भरून घ्या। जन्मतारीख व्यवस्थित टाकायची आहे। त्याच्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक, म्हणजे कोणत्या दिनांका दिवशी, कोणत्या तारखे दिवशी तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर तो दिनांक या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक। आता तुमची नोंदणी कधी झालेली आहे, सुरुवातीची नोंदणी असणार आहे, ती किती साली झालेली आहे त्याबद्दलचा दिनांक तुम्हाला इथं भरायचा आहे। प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा फॉर्म भरलेला आहे, सुरुवातीला याची नोंदणी केलेली आहे तर त्या ठिकाण त्या जिल्ह्याचं नाव इथं आपल्याला भरावं लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो नोंदणी कालावधीचा तपशील जो आहे तो मित्रांनो खाली असणार आहे।
या ठिकाणी वर्ष लिहून द्या, तुम्ही किती कालावधी या ठिकाणी नोंदणीकृत कामगार आहात तर त्याचे वर्ष इथं भरून द्या आणि त्यानंतर खाली आपल्याला त्याचे दिनांक सुद्धा या ठिकाणी भरायचे आहेत. म्हणजेच नोंदणी केलेली आणि नूतनीकरणाचे दिनांक जे असतील ते तुम्हाला या ठिकाणी खालच्या कॉलम मध्ये भरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याचा कालावधी किती असणार आहे त्याचं विश्लेषण पुढे दिनांक या दिनांकापासून या दिनांकापर्यंतचा कालावधी तुम्हाला इथं भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा असणार आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वर्ष काम केलं ते या ठिकाणी स्पष्ट होईल. इथं तुम्हाला जिल्हा सुद्धा नमूद करायचा आहे. खाली यायचंय, खाली आलं की आपल्याला बँकेचं खात्याचा तपशील दिसत आहे. याच्यामध्ये सुरुवातीला बँकेचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर खाते क्रमांक आहे आणि त्याच्यानंतर IFSC क्रमांक असेल जो तुमचा बँकेचा असणार आहे. हे तिन्ही सुद्धा रकाने व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत. बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची चुका करू नका. व्यवस्थितरित्या खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर अनुदान चालू झालं तर कोणत्याही प्रकारची अडचण न येता अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावं. त्याच्यानंतर खाली मित्रांनो 2 जे मुद्दे असणार आहेत 10 आणि 11, याच्यामध्ये तुम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत असणार आहे. जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही. त्याच्यामुळे नाही, होय किंवा नाही असे ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये नाही असं टाकायचं आहे. जर तुम्ही होय लिहिलं तर तुम्ही या योजनेच्या अटी आणि पात्रतेमध्ये बसत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला ही वर दिलेली माहिती संपूर्ण सत्य व खरी असल्याबाबतचे एक घोषणापत्र आहे छोटे, ते वाचायचं आणि त्याच्यानंतर खाली आपलं नाव टाकायचं आहे आणि आपली सही करायची आहे. हा अगदी साधा सोप्या पद्धतीचा फॉर्म असणार आहे. हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. फॉर्म भरून झाल्यानंतर त्याला जी लागणारी कागदपत्रे आहेत जे तुम्हाला वर मी सांगितली, आधार कार्ड, जन्मतारखेसाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला आणि बँकेचं पुस्तक, तिन्ही कॉप्या ट्रू करायच्या आहेत. आणि त्याच्याबरोबरच जे 3 प्रमाणपत्र जे असणार आहेत ती प्रमाणपत्राचे नमुने इथं खाली आपल्याला दिलेले पाहायला मिळतील. याच्यामध्ये आहे निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र, खाली असणार आहे वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र आणि सगळ्यात शेवटी तिसरं असणार आहे निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र. ही तिन्ही प्रमाणपत्र मित्रांनो आपल्याला महामंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत सही करून या प्रकरणाला जोडावे लागणार आहेत, तरच हे प्रकरण आपलं पूर्ण होणार आहे. अन्यथा हे अर्धवट प्रकरण आपलं अपात्र ठरवलं जाईल. त्याच्यामुळे ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपलं प्रकरण परिपूर्ण आणि व्यवस्थितरित्या संबंधित विभागाकडे जमा व्हावं. तर ही चालू घडायला मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती. बांधकाम विभागांतर्गत ज्या लाभार्थ्यांची 60 वर्ष पूर्ण झाली असतील अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले हे फॉर्म भरून आपल्या संबंधित बांधकामगार कल्याणकारी महामंडळाच्या ऑफिसमध्ये जमा करावे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला हे निवृत्ती वेतन लवकरात लवकर चालू होईल. तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.